महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित व MACB सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत इरळी तालुका कवटेमंकाळ इथं सोलर प्रकल्प उभा केला असून त्यामध्ये उत्पन्न होणारी वीज अलकुडियास गावच्या हद्दीतून रांजणी येथील उपकेंद्र 33/11 kV कडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हा प्रमुख मार्ग इरळी ते अलकुडियास फाटा रोडच्या हद्दीतून विद्युत पोल उभा करून जात आहे। अलकुडियास गावच्या हद्दीत विद्युत खांब उभे करताना संबंधित शेतकरी व ग्रामपंचायत यांची परवानगी घेतली नाही। सदर रस्ता भविष्यात रुंदीकरण करण्यात येणार आहे असं ग्रामपंचायत यांचं मत आहे। तरी या कंपनी सोबत व वीज अधिकाऱ्यांसोबत चर्चा करूनच आपण पुढील काम करूया अशी विनंती गावकऱ्यांनी केली। पण कंपनी अधिकाऱ्यानं पोलीस प्रशासनाला हाताशी धरून रात्री 9 ते 10 वाजता काम चालू ठेवलं। यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी व शेतकरी जमा झाले व त्यांनी संबंधित ठेकेदार यांना काम करण्यास मज्जाव केला। जोपर्यंत तुम्ही वर्क ऑर्डर दाखवत नाही तोपर्यंत काम करू देणार नाही असा पवित्रा घेतला। यावेळी पोलीस व गावकरी यांच्यात जोरदार वादावादी झाली। युवा पंचायत समिती सदस्य अर्जुन करपे, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळेकर, आमदार रोहितदादा पाटील यांनी देखील फोन करून पोलीस अधिकारी यांना सांगितले, पण पोलीस अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। यावेळी पत्रकार शिवाजी ओलेकर यांनी कलेक्टर साहेब यांना फोन लावला व परिस्थितीची त्यांना कल्पना दिली। महांकाली कारखान्याचे व्हाईस चेअरमन दीपकराव ओलेकर, शिवाजी ओलेकर, सरपंच दादासाहेब पाटील, विकास वगैरे शेतकरी बाळासाहेब पाटील, अमोल बंडगर, हर्षवर्धन चौगुले यांनी आक्रमक पवित्रा घेऊन जोपर्यंत गावात चर्चा होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावं अशी ठाम भूमिका घेतली। शेवटी जनरेटरपुढे प्रशासन हतबल झाले व पोलीस अधिकारी यांनी चर्चा केल्यानंतरच काम चालू करण्याचे ठरवले। यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, पत्रकार, मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते। आज अलकुड गावामध्ये साधारणतः 7:30-8 वाजले असतील। तेरस सोलर प्रायव्हेट लिमिटेड याने सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उभा करून आम्हाला सौर ऊर्जेतून लाईट देण्याची भूमिका ग्रामीण भागात एक उत्कर्ष कार्यक्रम राबवला त्यांनी। पण हा कार्यक्रम राबवत असताना ज्यांच्याकडून सोलर प्रोजेक्टसाठी जमिनी घेतल्या आणि त्यांचा मोबदला किंवा त्यांचे काय करार झाले त्या पद्धतीने त्यांनी करार केले आणि आम्हाला वाटलं की गावाच्या दृष्टीनं आमच्या जी युनिट आहे अलकुड फाटला आमचं जे वीज बोर्डाचं, त्या वीज बोर्डाला सौर ऊर्जेचा आज देशामध्ये राज्यामध्ये सगळीकडे प्रॉब्लेम आहे। आज मुख्यमंत्री असतील, देशाचे पंतप्रधान असतील, यांच्या माध्यमातून सौर ऊर्जा अतिशय निबंधन चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि सौर ऊर्जेच्या प्रोजेक्ट ऊर्जा ही सगळ्यात महत्त्वाचं एक संघटनेचं जीवनमान माणसाच्या जीवनामधलं एक उत्कर्षाचं एक प्रतीक आहे आणि ते वाढलं पाहिजे अशा भूमिका घेऊन सौर ऊर्जेचं प्रोजेक्ट ज्या पद्धतीनं आलं त्या पद्धतीनं आम्ही गाव सरपंच असतील, आमच्या गावची पंच कमिटी असेल, आम्ही गावातली कर्ती माणसं असतील, सगळ्यांनी त्या याला प्रोजेक्टाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली। पण प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर ज्या केंद्राशी लाईट जोडण्याचा प्रोजेक्ट होता त्यांच्या माध्यमातून तो प्रोजेक्ट रोवत असताना पोल रोवून त्या युनिटला लाईट देत असताना ज्या पद्धतीनं त्यांचं कामकाज व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं गावाला विश्वासात न घेता काही कामकाज त्यांच्या बळजबरीनं शेतकऱ्याच्या किंवा PWD रस्त्याच्या माध्यमातून त्यांच्या हद्दीत येण्याच्या भूमिका काय घडल्या। त्यावेळी गावातल्या सगळ्या मंडळींनी काय केलं की रस्ता हा रुंदीकरण भविष्यात होईल आणि त्यामध्ये त्याचा प्रॉब्लेम येता कामा नये आणि शेतकऱ्याला त्रास होता कामा नये अशा पद्धतीची भूमिका घेऊन एक मिटिंग घेतल्यानंतर त्यांचे काय अधिकारी असतील वरिष्ठ लेवलचे त्या प्रोजेक्टचे आणि आपल्या PWDचे काय अधिकारी असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, अशा पद्धतीची गावामध्ये एक मिटिंग घेतली। मिटिंग घेतल्यानंतर जी देवाणघेवाण कलेक्टर ऑफिस असतील, प्रांत ऑफिस असतील, त्यांच्या कागदपत्राची की परवानगीची जी देवाणघेवाण असेल त्या कागदपत्राची सगळी चाचपणी झाली आणि चाचपणी झाल्यानंतर सगळ्यात सिद्ध झालं की जी तुम्ही 10 मीटर रस्त्याच्या ह्या आणि ह्या बाजूला PWDच्या अखत्यारीत असणारा, राज्य शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यामध्ये तुम्ही अतिक्रमण न करता तुम्ही तुमची लाईट ओढून घ्या अशी भूमिका ज्यावेळी डेप्युटी इंजिनियर मांडली त्यावेळी त्याने तो भूमिका आम्ही मग काय करायचं ह्या प्रॉब्लेम विषय झाला। तर शेतकऱ्यांचं आणि आमचं मोजमाप जोपर्यंत होत नाही तर रस्त्याचं मोजमाप हा ठरलेला विषय आहे असं डेप्युटी इंजिनियरनी सांगितलं, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी सांगितलं की PWDच्या की आमचं 10 मीटरच्या हद्दीमध्ये जरी शेतकऱ्यांनी कुणी अतिक्रमण केलं असेल त्या अतिक्रमण काढण्याची भूमिका आमची भविष्यकाळात असेल। ज्यावेळी गावाची किंवा तालुक्याची किंवा त्या विभागातल्या शेतकऱ्यांची किंवा गाव लेवलच्या माणसांची सगळी मागणी
त्यावेळी रस्ता रुंदीकरण करताना आम्हाला तुमचं प्रॉब्लेम येऊ नये ही भूमिका घेऊन आज आमच्या हद्दीमध्ये तुम्ही अतिक्रमण करता कामा नये अशी भूमिका मांडल्यानंतर शेवटी तो विषय त्यांच्यामध्ये झाला आणि त्यांनी शेवटी कलेक्टर ऑफिसला मिटिंग घ्यायची ठरवली. आम्ही मान्य केलं गावाने की आम्हाला अडचणीत न आणता गावाला अडचणीत न आणता तुम्ही कलेक्टर लेवलला मिटिंग घ्या आणि तुमच्या हद्द ठरवा आणि त्या हद्दीच्या बाहेर जाऊन तुमचं पोल रवा आणि शेतकऱ्याची संमती घेऊन तुम्ही रवा आणि त्या पद्धतीनं तुमचा प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण करा अशी भूमिका घेतल्यानंतर त्यांनी टाळाटाळ केली आणि त्यानंतर परत त्या ह्याच्यानंतर कालावधी काय 2 महिन्याचा गेला आणि 2 महिन्याच्या कालावधीनंतर परत ती बळजबरी करणं आणि बळजबरी करून पोल रवणं रस्त्याच्या हद्दीमध्ये रवणं किंवा शेतकऱ्याच्या हद्दीत थोडं बाहेर जाऊन रवणं ह्या भूमिका निर्माण झाल्यानंतर आज वादाचा मुद्दा इतका मोठा घडला की अलकुड फाटी ते अलकुड गाव आमचं काय म्हणणं आहे की बाबा 7 मीटरचा 8 मीटरचा आमचा डांबरीकरण रस्ता व्हावा दुय्यम रस्ता व्हावा ही भविष्यात जर भूमिका घडली तर तुम्ही त्यावेळेस ही पोल रवलेलं कोण काढून देणार कोणाची काय भूमिका असणार त्याच्यासाठी कलेक्टर ऑफिसला प्रांत ऑफिसला किंवा तहसीलदार ऑफिसला तुम्ही लेखी टाकी द्या डिपार्टमेंट जी पीडब्ल्यूडी असेल त्याला लेखी टाकी द्या की भविष्यात बाबा आमची ही जबाबदारी आहे की आम्ही पोल जर अतिक्रमणामध्ये तुमच्या आलं आणि तुमच्या रस्ता रुंदीकरणामध्ये जर काही भूमिका घडल्या तर आम्ही ते बाजूला राहून घेऊन घेतो आज आम्हाला लेखी द्या आणि लेखी दिल्यानंतर मग आम्ही तुम्हाला हक्कानं सांगू शकतोय भविष्य काळात की बाबा हा रस्ता आम्हाला रुंदीकरण करायचा आहे तर त्या भूमिका न घेता अडीलपणानं काही यंत्रणा शासनाच्या पोलीस डिपार्टमेंट असेल तहसीलदार कार्यालय असेल ह्या डिपार्टमेंटचा वापर करून घेऊन बळजबरीनं अलकुडमध्ये अतिक्रमण करण्याची भूमिका रस्त्यावर करण्याची घेतल्यानंतर आज सगळा गाव इथे अलकुड फाटला गोळा झाला आणि त्या गोळा झाल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट किंवा तहसीलदार ऑफिस असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल यांच्या संगे मग आमचे प्रतिनिधी तालुक्याचे आमचे आमदार आहेत आम्ही आमदारांना सल्ला विचारला की बाबा अशा पद्धतीचं हे गाव गोळा झाल्यानंतर इथं वादाचे मुद्दे निर्माण झालेत आणि बळजबरी करून पोलीस डिपार्टमेंटनं काय भूमिका घेऊन उलट भूमिका गावाच्या घेऊन काय भूमिका करण्याचं काम केलं त्यावेळी सगळ्यांनी आम्ही जबाबदारीने सांगितलं की आम्हाला तुम्ही लेखी द्यावा तुम्ही पीडब्ल्यूची लेखी द्यावा कलेक्टर ऑफिसचं लेखी द्यावा की शासकीय हद्दीमध्ये अतिक्रमण करून तुम्ही पोल रवत असेल आणि आम्हाला गावाला अडचण येत असतील तर आम्ही ते मान्य करणार नाही आणि ह्याबद्दल मिटिंग झाल्या तर त्यांनी सातत्यानं आमच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी रोहितदादाने माझा 2 वेळा फोन झाला मी दीपराव ओलेकर बोलतोय 2 वेळा फोन झाला रोहितदादांनी सुद्धा समजावून सांगितलं की तुम्ही आता काम रात्रीचं जे करायला आहे ते दिवसा करा आणि तुम्ही गाव लेवलला बसा सगळ्या डिपार्टमेंटची माणसं एकदा मिटिंग झाल्या तर दुसऱ्यांदा बोलवा आणि त्यातनं मार्ग काढून काय निर्माण होते त्या पद्धतीनं आपणाला लाईट पण चालू करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा आणि गाव लेवलचा गावाचा समस्या मिटल्या पाहिजे अशा प्रमाणे भूमिका रोहितदादांनी घेतल्यामुळं आमचा हा प्रश्न आता यावेळी थांबला आणि आम्ही त्यांना सांगितलं की उद्या परवा कधीही या गावामध्ये डिपार्टमेंटची माणसं पीडब्ल्यूडीचे येऊ देत अधिकारी येऊ देत एक वेळा मिटिंग झाली अनेक वेळा मिटिंग घेऊ आणि आम्हाला काही सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट थांबवायचा नाही पण सौर ऊर्जा प्रोजेक्ट करत असताना ज्या लाईनी जातात त्या लाईनीचा शेतकऱ्याला त्रास होता कामा नये आणि आमच्या गावाच्या येणाऱ्या रस्त्याला सुद्धा त्रास होता कामा नये अशा पद्धतीनं समंजसपणाने भूमिका काढून आपण काहीतरी कमी जास्त करून हे करूया अशी भूमिका घेतल्यानंतर आज तुम्हाला सांगतो का हा प्रश्न उद्या परवा बसण्याची भूमिका ठरल्यानंतर रोहितदादांचा फोन झाल्यानंतर हा प्रश्न आता रात्री 8 वाजलेत 8 वाजता हा विकोपाला गेलेला विषय गाव लेवलचा सगळे 10 वाजलेत 10 वाजता विकोपाला गेलेला प्रश्न हा थांबला आणि 2 दिवसानंतर बसण्याची भूमिका घेतल्यामुळं आम्ही सुद्धा गाव लेवलने आम्ही त्या डिपार्टमेंटचं किंवा सगळ्यांचं आभार मानलं आणि आपण परत बसूया आणि परत यातनं मार्ग काढूया आणि कुठल्याही डिपार्टमेंटचं काम आज मुख्यमंत्री या सौर ऊर्जाचा विषय असेल तो विषय पण मिटवूया पण कुणालाही त्रास होता कामा नये अशी भूमिका घेऊन आम्ही आज हा विषय निकालात काढला पण खरोखर डिपार्टमेंटनं कसं वागावं पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा शासकीय डिपार्टमेंट असेल याने एवढ्या रात्रीचं 8 वाजता 9 वाजता येऊन कुठल्या तरी एजन्सीला सहकार्य करण्याची भूमिका जी निर्माण केली हे आम्हाला दुर्दैवी आहे आजच्या आमच्या ह्या लोकशाही जीवनामध्ये आणि ह्यावेळेस जर शेतकरी सरपंच होते सगळे गावातली प्रमुख मंडळी होती सगळी माणसं असताना सुद्धा रात्रीचं लाईट ओढणे हा अतिशय दुर्दैवी लोकशाहीमधला हा प्रसंग आहे आणि हा असा कधी घडत नये अशी आमची नम्रपणे भूमिका आमची म्हणणं आहे आणि डिपार्टमेंटला सुद्धा आमचं म्हणणं आहे की अशा माणसांना तुम्ही पाठिंबा देणं मग पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा आणि कुठलं डिपार्टमेंट असेल रात्रीचं अपरात्री येणं आणि त्या डिपार्टमेंटला कोणाचं चुकीचं काम करत असताना त्या भूमिका आपण त्यांच्या पाठीशी उभा राहणं आणि गाव असेल जनता असेल त्या जनतेच्या
आपण रयतेचे राजे म्हणून जे लोकशाहीमध्ये जी माणसं काम करतात त्यांचं सुद्धा काम आहे. ते असे अपरात्री येऊन काही घटना घडत असेल एखाद्या ग्रामीण भागामध्ये गावामध्ये तर त्या अत्याचाराच्या विरोधात गाव उभं असतं, पण त्या गावाला पाठिंबा देण्याची भूमिका आज रोहितदादांनी केली आणि अतिशय चांगलं काम केलं आणि थांबवलं. आमचं म्हणणं आहे आम्ही आमचं रोजच्या चालूच करून घेऊ, पण चालू करून घेत असताना आम्ही आमच्या भूमिका आणि आमच्या गावाचं नुकसान कुठं होता कामा नये, शेतकरी नुकसान होता कामा नये आणि डिपार्टमेंटचं कुठल्या पीडब्ल्यूडीचं नुकसान होता कामा नये, असं सरबंदीवरनं आम्ही हात काढून ही भूमिका आम्ही भविष्यात बजवूच. पण आम्हाला वाईट वाटलं, दुर्दैव वाटलं की डिपार्टमेंटनं एखाद्या भूमिका घेऊन विचाराच्या एजन्सीच्या पाठीशी उभा राहून आपण बळजबरी करणं हे आम्हाला सौर ऊर्जेनं आमच्याही मळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी न काढता लाईन चालू केली आणि त्यावेळी निष्काळजीपणाने त्यांनी ते डांब आपल्या असणाऱ्या एबीसीबीच्या लाईनवर पडल्यामुळे आमचा 5 एकर ऊस आणि 1 एकर दाळाची बाग सुद्धा आमची पूर्णपणे जळून गेली आहे. त्याची आम्ही कंप्लेंट सुद्धा एमएससीबीला केली, त्याची कंप्लेंट आम्ही कृषी अधिकाऱ्याला केली, त्याची कंप्लेंट आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही त्यांच्याबद्दल कंप्लेंट केली. तर आज सगळ्यात त्यांनी आमच्याबद्दल आमचे कोणत्याही प्रकारचा त्यांनी विचार केलेला नाही. एवढ्या मोठ्या लॉस म्हणजे शेतकऱ्याचा अडचणी असून सुद्धा कुठलंही कोणतीही भरपाई अजून कोणी मिळाली नाही. फक्त सगळेजण येतात, पंचनामा करतात, जातात, असं झाले फक्त शेतकऱ्याचं. म्हणजे शेतकऱ्याचं हित बघायचं कोणाची भूमिका सध्या नाही. आणि याच्या पुढे ही अशा प्रकारे शेतकऱ्याला त्रास देऊन आता पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे नेते दीपकराव ओलेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय दुर्दैवी घटना आहे की अशा प्रकारे शेतकऱ्यांना आपलं शेती वाचवण्यासाठी आणि आपलं घर वाचवण्यासाठी आपल्या रस्त्यावर यावं लागतंय आणि ही अतिशय घटना आहे. याच्या पुढे त्यांनी विचार करावा आणि अतिशय सगळ्यांना प्रेमाने घेऊन त्यांना विचारून जबरदस्तीनं आमच्या रानात पोल रावला आधी पहिल्यापासून. इथं कोण नसताना राजाराम जानकर आणि आमची जागा आहे फाट्यावर आम्ही विकत घेतलेले आणि ती पोल रावला कोण नसताना. त्यांनी सांगितलं की 10 मिनिटात किंवा तासा 2 तासात आम्ही पोल वडणी काढून घेतो. त्यांनी काही काढली नाही आणि आज पोलीस स्टेशनची गाडी आणली. त्यांनी 2 गाड्या मागवल्या आणि जबरदस्तीने ओढायलाच लाईटी चालू केल्या. त्यामुळे मी डांबाला धरून उभा राहिलो, तुम्ही मला आत टाका तरी चालेल पण मी लाईट ओढू देत नाही, काढायत नाही. फक्त माझ्या जागेत मी आत कसं जाणार, मी बांधकाम कसं करणार. मागणं 1-2 लाईन गेलेत, एक फोडणं लाईन गेली, एक वडणी आली, एक डांबा आला. बांधकाम मी कसं करू शकणार तिथं. म्हणजे तुमची परवानगी न घेता हे प्रशासन आणि सोलर कंपनी जबरदस्तीनं अतिक्रमण करायचं काम चालू होतं. अतिक्रमण रात्रीचं काम चालू केलं तिने, ते आता बंद पडलंय. आता आम्ही चालूच करू देणार नाही ना. नाहीतर मी जीसीबी आणून ठेवलाय डांब पाडण्यासाठी, पण आता दुर्दैवानं थांबलं म्हणून हे केलं. हा